12 नोव्हेंबरला होणाऱ्या एमसीए निवडणुकीचा वाद उच्च न्यायालयामध्ये एमसीए निवडणुकीसंदर्भात उच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी होणार। एमसीएचे माजी कार्यकारिणी सदस्य श्रीपाद हळवेंसह अन्य सदस्यांची निवडणूक प्रक्रियेविरोधात न्यायालयामध्ये धाव। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील आरक्षण आणि सीमांकनाच्या मुद्द्यावरती दाखल याचिकांवरती आज सुनावणी होणार। मतदार यादी संदर्भातील 4 याचिका मुंबई उच्च न्यायालयात फेटाळल्यानंतर आता आज 38 याचिकांसंदर्भात सुनावणी घेतली जाणार। राहुल गांधींचा राजकीय स्टंट आहे का असं वाटू लागलंय। आक्षेप नोंदवण्यासाठी आयोगानं तारखा दिल्यात। आक्षेप न मांडता मीडियासमोर दुखणं मांडत शो ऑफ सुरू आहे। राहुल गांधींच्या निवडणूक आयोगावरील आरोपांवर कोकाटेंची टीका। एप्रिल महिन्यात वयाची 18 वर्ष पूर्ण झालेल्या रुपिका सिंगची मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव। जुलै 2025 पर्यंत असणाऱ्या नव्या मतदारांच्या यादीत एप्रिल महिन्यामध्ये 18 वर्ष पूर्ण झालेल्या रुपिकाची मतदार म्हणून नोंदच नाहीये। निवडणूक आयोगाला रितसर उत्तर दाखल करण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात संघटनात्मक फेरबदल। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी प्रतापसिंह पाटलांची नियुक्ती। शशिकांत शिंदेंच्या हस्ते प्रतापसिंह पाटलांना नियुक्तीपत्राचं वाटप। लोकांची कामं मार्गी लावण्यासाठी काम करतोय, कुणीही कसंही वागलं तरीही आचारसंहितेचा भंग करायचा नाही, हे फडणवीसांनी सांगितलं। हेमंत रासनेंची धंगेकरांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। डोंबिवलीमध्ये टिळकनगर पोलीस ठाण्याचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल। पोलीस कर्मचारी दारूच्या नशेत हफ्ते घेत असल्याचा मनसेचा आरोप। मनसेने भर रस्त्यात जाब विचारत गोंधळ घातला तर कारवाई न केल्यास मनसेकडून उपोषणाचा इशारा। ऊस दरावरती तोडगा निघत नसल्यानं कोल्हापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक। स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दलमिया कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक रोखली। गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यामध्ये अनधिकृतरित्या चालवण्यात येणाऱ्या आशीर्वाद हॉस्टेलवरती महिला आणि बालविकास विभागाची कारवाई। 49 मुली आणि 42 मुलांची सुटका। सर्वांना शासन मान्यताप्राप्त वसतिगृहांमध्ये दाखल करण्यात आलं।